कसं वाटतंय? गुरलीन पार्टनर आहे. ठीकठाकच वाटते. काय? ठीकठाकच वाटते. गुरलीन माझी पार्टनर आहे तर मी तिच्यासोबत किती चांगला करू शकतो आता याच्यावर म्हणजे जास्त लक्ष राहणार आहे. विजय तर खुश दिसतोय गुरलीन गेली करून. काय आमचं पार्टनर बदललंय. आम्ही आठवड्याची तयारी ठेवली आहे. मी जर सांगतो कारण मला राग लगेच येणार तिला. राग येणार आहे. कारण दोघांची पण भांडणं होणार आहेत आमची लगेच. दोघांचं काही कॉम्बिनेशन जुळणार नाही असं मला वाटतंय. गुरली नसती तर आणि पुढला आठवडा निघाला असता. पण आता तो पण निघणार. कारण दोघांनी पण एकमेकाला राग कंट्रोल होत नाही असा स्वभाव आहे. पण आता मी समजून घेतलं तर होणार पण तिला राग येणार आहे असं होणार. त्यांच्या मनात खूप भीती आहे. त्यांना लिहिता वाचता येत नाही ना, म्हणून त्यांच्या मनात खूप भीती आहे की मी कुठेतरी कमी आहे बाकीच्यांपेक्षा, मला जमणारच नाही, ही सगळी मुलं शिकलेली आहेत बाकीची, हे तुला सतत बोलतील ते. पण यू विल हॅव टू टेक हिम आउट ऑफ दॅट झोन. व्हेन इफ ही डझंट अग्री ही विल टेल इट टू यू, बट ही विल टेल यू शांतपणे. म्हणजे हे ते तू काय तुला म्हणतो गोणीत टाकून फेकून देईन अशा गोष्टीत ते काय बोलत नाही. पवनचं जसं थोडं आहे. हा, तो म्हणजे आता नाही त्याला तर मी सरळ करणारच आहे या बाबतीत की यू शुड नो हाऊ टू टॉक टू गर्ल्स. आता हे बॉन्ड नाही राहणार. म्हणजे जरी पण ते राहिलं ॲज मैत्री, पण ती जी मेंटॉर आणि मेंटीचं गाईड आहे ते मे बी आता आज नंतर कदाचित कधीच नाही होणार. तू त्याच्याकडून पाठांतर करून घेतलं, 1000दा पाठ केल्यानंतर मग त्याच्या राहतं लक्षात. बोलू शकतो तो, इंग्लिश पण बोलू शकतो, हिंदी पण बोलू शकतो, मराठी पण बोलू शकतो, तसं काही नाहीये. आणि टास्कच्या पहिले तो थोडंसं घाबरतो की त्याला पण असं सेम अप्रोच, कारण आता लिहिता वाचता येत नाही. सो त्या टास्कमध्ये तो असं थोडंसं कसं होणार, तर तो बोलून नाही दाखवत पण बॅक ऑफ द माइंड तो खूप घाबरून जातो. तर तुला त्याला कम्फर्टेबल करायला लागणार. तू चिडली वगैरे त्याच्यावरती तर त्याला पण राग येतो आणि मग रागवला किंवा बोलत नाही, त्याच्या लक्षात राहतं ही इज गुड विथ मेमरी. बट त्याच्यासाठी तुला ते 1000दा रिपीट करायला लागणार. बट आफ्टर दॅट त्याची सवय आहे मला. मला पण. तुला पण. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. चला डिजी टपाल आले. काय थंडी वाजायला लागली रे इथं. इथं काहीतरी आले. या टास्क मध्ये त्यांना अभिनयाचे धडे देण्यासाठी येणार आहेत झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेतून लक्ष्मी आणि श्रीनिवास. तर आता सगळी मुलं खूप जास्त एक्साइटेड होती त्या गोष्टीसाठी, कारण स्टार बनायचं होतं. स्टार, टीव्ही स्टार म्हणजे ऍक्टर. तू जसा आहेस ना तसा तू राहा. तू जे काही बोलतेस ना ते बोल. मी असं नाही म्हणत आहे तुला की नाही का माझ्यासोबत नीटच बोल, माझ्यासोबत नीटच राहा. बोल, तुला काय बोलायचं ते, मला नाही काय प्रॉब्लेम. हा मुलगा आहे ना, हा त्याचं मी त्याला असं जीवातून सांगत असते, त्याचं लक्ष ते सिरीकडेच असतं. त्यामुळे नाही का तो एक प्लस पॉइंट आहे माझ्या हातात आता की तू सगळं ऐकतोस, ते सगळं तू तुझ्या अंगात भिनवतोयस की नाही का, तुला कळतात गोष्टी की काय म्हणायचंय. मी तुला सांगते, तू ते नीट ऐकतोयस, तू बोलतोयस ते मी नीट ऐकते. बस ना, एवढं झालं का भांडणं होतील. मग फक्त मला एकाच गोष्टीचं टेन्शन आहे की आपली भांडणं व्हायला नको, कारण तू आणि मी आपले सेम स्वभाव आहेत. लक्ष्मी, आपल्याला जर लक्ष्मी निवास बांधायचं आहे ना, असंच काहीतरी. आता एवढं मोठं नाही बांधू शकणार कदाचित आपण, असंच छान बांधूया. आपलं स्वप्न असंच पूर्ण होणार आहे बघा. एक नक्की पूर्ण करायचं आपलं स्वप्न. अरे वा 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 वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. अगं बाई, किती छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. बसा बसा बसा, सगळ्यांनी बसा. कशी आहे? हॅलो हॅलो, नमस्कार नमस्कार, हॅलो नमस्कार. मला माहित होतं हे ऍक्टर्स आहे, कारण ऍक्टिंग तर ऍक्टर्स शिकवणार. ज्यावेळी ते दोघांनी घरामध्ये एंटर केला, घर खूप जास्त पॉझिटिव्ह झाला. माझं रिॲक्शनच वेगळं होतं की मला कळून झालं की एवढं दिवस टीव्हीवर बघायला तो आपण येण्यास आज समोर आले आणि मी खुश झालो. कसं वाटतंय तुम्हाला मुंबईत येऊन? छान वाटतं. है ना. इथे येण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच होतं की तुम्ही सगळीच मुलं आपापल्या घरापासून इथे लांब आलेला आहात. आम्हाला नेहमीच असं वाटतं की सगळ्या मुलांनी आपापल्या आई वडिलांजवळ राहावं. आम्ही दोघं आलो तर थोडंसं आम्हालाही तुमचं प्रेम मिळेल
आणि तुम्हाला आमचं प्रेम मिळेल. त्यांना बघून असं वाटलं की घरचं आपल्या कोणतरी आले. दुरून बघून तुम्हाला इतकं छान वाटत होतं तेव्हा म्हटलं की प्रत्यक्षात भेटून अजून छान वाटेल आणि म्हणून आम्ही म्हटलं तुम्हाला आज भेटायला खास यायचं ठरवलं. तुमचं पुढचं काय टास्क आहे कोणाला माहितीये का? की टीव्ही स्टार म्हणजे तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? श्रेया सरांसारखं म्हणजे थोडंसं आम्हाला पण ऍक्टिंग वगैरे करायला मिळेल म्हणजे हे सगळ्यांनाच ऍक्टर व्हायचंय. याला व्हायचं हे बोलत होता त्या दिवशी. पंकजला ऍक्टर बनायचं, त्यामुळे पंकज खूप एक्सायटेड होता की आज काय होणार. काय तुला वाटेल ते कर. कोणाची ऍक्टिंग, कोणाची नक्कल, कुठला डायलॉग, काहीही कर. काय करशील? काय तुला वाटेल ते कर. या बाद टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत. जोआना त्याची एक्स पार्टनर. चल, अरे वा वा. जोआना, कम ऑन जोआना. पहिल्यांदाच म्हणजे ऍक्टिंग वगैरे करणार होतो आणि प्रत्यक्षात म्हणजे जे टीव्हीवर जे सिरियल वगैरे करतात त्यांच्या सामने करणे म्हणजे हे खूप मोठं माझ्यासाठी चॅलेंज होतं. शी इज सो प्रिटी. थँक्यू मॅम. चल, मला एक सांग की तू कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहेस? तुला कुठली भाषा बोलता येते? इंग्लिश आणि हिंदी. इंग्लिश आणि हिंदी. हा याच्या भाषेत बोलेल, तू इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बोल. चल. नाव द सिच्युएशन इज तुला खूप भूक लागली हो. आहे, टीव्ही बघत बसली. पिठलं आणि भाकरी कुठं आहे? कांदा पाहिजे, आणि ठेचा काय पाहिजे. बाई TV बघत आणि बसलीये? बाई टीव्ही बघत बसली आहे. करायचं तर काय करायचं? हा, रोल कॅमेरा. रेडी? ओके. अगं मी शेतामधून आलो दमून, काम वगैरे केलं तेवढं. आता काय बनवलं नाही तर मी जेवणार कसं? सांग बरं तूच. आणि तू नुसती सारखी सारखी टीव्ही बघत आहेस. माझं पण विचार कर, मला आणखी काम करायचं. पंकज बस, मुझे देखो, इतनी खूबसूरत मैं हूँ. तू आहेच खूपसूरत, पण मी तुला काय चाटू का काय? मला तर जेवण करायचं आहे ना. काहीतरी आपल्याला शिकायला वगैरे भेटेल. बस ह्याच प्रयत्नानं मी मैदानात उतरलो आणि ऍक्टिंग करून टाकली. व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. मस्त मस्त मस्त. बरं, आता काय आहे की सगळे आपले मस्तपैकी बसले, कोण छान असं बसलंय. प्रत्येकाला इकडे यायचं आहे. हे दोघं मगापासून खूप गप्प बसले. होय का? उठा उठा या, अथर्व उठा. साहेब उठा. आणि रेवती या 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 जरा. आपण काय करूया आता, हीच सिच्युएशन ठेवूया. राबून पण आता थोडा आलेला रोमॅन्स पाहिजे दादा. होणार ना. आता थोडा रोमॅन्स पाहिजे. मला विदाऊट रोमॅन्स काही जमत नाही. काय घातली आता रोमॅन्सचं सीन आहे. एक गर्लफ्रेंड आहे तुझी तिकडे? हाय की? आहे की? काय नाव तिचं? नाव नाही. नाव नाही. म्हणजे बरं, तू प्रेमाने काय हाक मारतोस? तिला मी 23-14 म्हणतो. 23-14 म्हणजे काय रे? माझा बर्थडे डेट 23, तिची 14. 14. होय, वा वा वा. 23-14. कमाला. तुझं नाव घेत नाहीये पण त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय. बरं, ही तुझी 23-14 आहे. चल. असं समज सुरू. आपली 23-14 आहे सुखरूप तिकडे, है की नाही? पण ती जेव्हा तुझा हा रोमॅन्टिक सीन बघेल तर तिला पण खूप मजा आली. चप्पल काढेल माझ्या मनात. तिला सांगू आणि ऍक्टिंग आहे. 23-14 मी आहे इथे, माझं लक्ष आहे नी. आता हे जे आहे हे माझे खरे केस नाहीयेत, ही माझी खरी मिशी नाहीये आणि बोलता बोलता अय्या. मिशी निघाली. आणि मुद्दा तोच आहे, खूप भूक लागली पण तिने स्वयंपाक केला नाही. आणि शृंगारा आणि रोमॅन्टिक. रोमॅन्टिक एकदम. रेवती, बोल ना. काय जेवाय आहे का आपल्या घरात? केलंय का काय? सर्व मी ना दिवसभर झोपली होती, मग विसरली. अगं जेवण व्हायचं करायचं, मला भूक लागते ना लय. रोमॅन्स पाहिजे ना. मला एकतर पुरीच्या डोळ्यात बघायचं म्हणलं की माझं थाता एकतर कापतोय. 23-14 प्रपोज कसं केलं तू? तिने मला प्रपोज केलंय, मी नाही तिला प्रपोज केलं. यू बॉईज नाही, आजकालचे तुम्ही बॉईज आहात ना, खरंच ह्याच्यात पण आळशीगिरी करता तुम्ही लोक. उद्या तू ऍक्टिंग करतोयस आणि तुला मुलीच्या किंवा हिरोईनच्या तुझ्या डोळ्यात डोळे घालून रोल रोल. स्फुरलाय आता, त्याला स्फुरलाय. हा. आपला पारिवारिक सिनेमा आहे, हा त्याप्रमाणे रोमॅन्स करूया. चला. अगं रेवती, जेवाय काय केलंय का ग? हा जेवायला ते ना मी दिवसभर झोपत होती यार, काय सांगतेस? विसरली. आता काय आपण बाहेरून ऑर्डर करूया प्लीज. बाहेरून?
तुला आवडेल का? हा पण तुला जे आवडतं ते आपण ऑर्डर करूया. मला आवडती घेवड्याची आमटी, भेटेल का? खेवड्याची आमटी हो करू. पण ऐक ना, हा, तू काय आलं आलं मला असं कामावर लावतोय की ऑर्डर कर आणि हे कर. मग फिरायला जायचं का? फिरायला हा, चालेल. मग नवीन नवीन काय घेऊन देशील मला? नवीन काय घ्यायचंय तुला? काय आवडतं तुला? शॉपिंग करूया. करूया की, चला की. पगार बी झालाय माझा आत्ताच. अरे वा झालं संपलं जेवण सोडून हे असं पण जमलं की रे, जमलं. आणि तुला सांगते आता 23-14 पण छान वाटलंय कारण शॉपिंगचा विषय काढला. त्यामुळे जिंकलास ना मित्रा. तिला तर काय माझं काय भारीच वाटतं पण तिकडे गेल्यावर तुला तर तिला शॉपिंगला न्यायला लागणार आहे, हे लक्षात ठेव. नेऊन की त्याला काय एवढं. बरं बसा, चला. थँक्यू Very nice, very nice, very nice. फार मस्त. बरं आता मला सांगा, आपण हे जे आपल्याला काही डायलॉग्स दिलेले आहेत, सगळ्यांनी अनेक मराठी सिनेमे पाहिले असतील, बरोबर आहे? तर त्या मराठी सिनेमातले काही डायलॉग म्हणून दाखवायचे. ठीक आहे? Come on. पहिलं कोणाचं सांगा? तू आला. चल. शाबास. तू लय भारी सिनेमा पाहिला होतास, मस्तीची पिचकारी गाणं आहे तोच काय? बरोबर? पाहिलायस ना? तोच. गाणं ऐकले. बरोबर, गाणं ऐकलं. मग आता त्या सिनेमातला डायलॉग आहे आणि तो डायलॉग तुला म्हणून दाखवायचा आहे. डायलॉग असा आहे, हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली तर माऊली नाव नाही लावणार, आपला हात भारी, आपली लाद भारी, चमायला. आपलं सगळंच लय भारी. हा, चल म्हण. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने या चेहऱ्याने सगळ्यांचे झोप उडवले, बरोबर आहे. हा, आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. नॉट बॅड. पण तुम्हाला हे कळलं असेल की आपल्याला डायलॉग ऐकताना इतकं सोपं वाटतं, पण ते म्हणणं लय अवघड आहे. लय अवघड आहे. मग आता तुझीच पाळी आहे, ये की. हा चेहरा संग्राम लक्षात ठेव. याने अनेकांची झोप उडवली आहे. अनेकांची झोप उडवली. आपला हात भारी, आपली लात भारी आणि सगळंच भारी. जमलं की काय अवघड म्हणतो या. आता एक मिनिट, अथर्व इकडे आहे रे, इथे उभा राहा. आता दादा रिअल फिलिंग येईल. आता अथर्व आहे ना, तो संग्राम आहे असं समज, तो विलन आहे आणि आता त्याला धमकी दे. शत्रुघ्न माझं ते हिरोन, मी विलन. ते विलनला कसला रोल असतो त्यामुळे काही एवढं वाटलं नाही मला. तेव्हा काय करतोय तो तेव्हा. सुरू ऍक्शन. रागानी चिडून माझ्या स्टाईल मध्ये मी उभा होतो. आता म्हणलं हे अंगावर आला की डायरेक्ट याला उचलूनच टाकायचा. हे थोडे लक्षात ठेव अथर्व. काय नाही बाबा. क्या बात है. सही. वराडलं जरा देतो त्याला, तो गेला पळून. आपण ना नॉर्मली घरी कसेही वागतो, काहीही करतो, बरोबर आहे? तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं वाटतंय की कोणाला तरी तुम्ही दुखावलं आणि सॉरी म्हणायचं राहून गेलंय, तर ही खूप छान संधी आहे. कारण तुमचा हा कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्राच्या बाहेरही लोक बघतायत, तुमचे घरचे बघतायत. तर तुम्हाला तुमच्या मनापासून जर कोणाला काही सांगायचं असेल, सॉरी म्हणायचंय, थँक्यू म्हणायचंय, राग आलाय हे सांगायचंय, तरी चालेल. कुठून सुरुवात करूया? तुझ्यापासून सुरुवात करूया. कोणाला सॉरी म्हणायचं तुला? ऐश्वर्याला बोलव. इथे ऐश्वर्या, ये. माझ्या मनात अशी फिलिंग आली का मी आता वेळ आली आहे हिला आपण सॉरी म्हणू. आय एम रिअली सॉरी ऐश्वर्या, तू मला शिकवल्याबद्दल मी तुझे उपकार कधी विसरणार नाही, कारण तू मला खूप आधार दिला. पवन, तू सॉरी कशाला बोलतोय? कारण तुझी आठवण माझ्या मनात राहील. मी इकून गेलो बी तर तुला मी कधी विसरणार नाही. मी पण तुला कधी विसरणार नाही पवन, आणि तू खूप चांगला स्टुडंट होता आणि मी खूप प्राऊड आहे. तू बेस्ट आहे. तुला खूप त्रास दिला. ठीक आहे, व्हेरी गुड. आमच्या किती काही हो, आम्ही बरोबर गोडी व्हायचो, आम्ही एकमेकाला समजून घ्यायचो. त्यामुळे मी तिला सॉरी म्हणेल 4 चौघामध्ये. मला आईला सॉरी म्हणायचंय, कारण की
ठीक आहे नो प्रॉब्लेम. मला सकाळपासून पोटात खूप दुखत होतं. माई माऊलीची माया, अनमोल माया, ऊन सावली सुखाची, ममतेची छाया. तर मला सकाळपासून घरात पोट खूप दुखत होतं आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मी आईला सांगते की हे आणून दे, ते आणून दे, आणि आता कोणीच नव्हतं. ती व्हॅल्यू समजली मला आईची. थँक्यू सो मच. अँड आय एम व्हेरी सॉरी जर मी कधी चिडली असेल, कधी रागवली असेल. मी तुला खूप प्रेम करते आणि मला तुझी खूप 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 जास्त आठवण येते. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मी माझ्या गर्लफ्रेंडला सॉरी बोलतो, कारण तिने मला सांगितलेलं जाऊ नको शोमध्ये, आणि मी तिच्या मनाविरुद्ध वागायला लागलोय. तिला आवडत नव्हत्या त्या गोष्टी पण इथे मी करायला लागलोय, आणि ती पप्पांना पण जाऊन सांग. माझी इच्छा नसताना इथे घालवलंय मला. माझ्यावरली वर चढ आहे. तर पण आता आपण सांगूया, हा कार्यक्रम ती बघत असेल तर प्लीज प्लीज कृपया एक लक्षात ठेव की हा कार्यक्रम आहे आणि याचं खरंच तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. तेव्हा याच्यावर आणि चिडू सतत नको. तुझाच विचार त्याच्या मनात बघ. येतोय. हा लक्षात ठेव. ठीक आहे विजय. मला थँक्यू म्हणायचं माझ्या दादाला. हे शो माझ्या मनाविरुद्ध होता. मी येणार नव्हतो आणि त्यानं शिव्या देऊन आठ धरून पाठवला इथं. देव मला सोडून एक दिवस पण नाही राहू शकत. आता कसं घडत असेल मला माहित नाही. आय लव्ह यू दादा. मला पण तुझी खूप आठवण येते आणि थँक्यू मला ही दुनिया दाखवली. बस 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 बस. हा पण खूप दाखवतो की मी टफ आहे वगैरे वगैरे. मग त्याला बघून पण असं वाटलं की इमोशन्स आहेत. बस बस बस. तुला ये. मला तर माझ्या बैलांची लय आठवण येते. अरे हा, बैलांची नावं काय रे? वजीर, लाडू, यक्का. वा. मी 2-4 दिवस झाले लय एकदम हँग झाले. नकोच वाटतंय सगळं. मला सॉरी म्हणायचंय माझ्या मम्मी पप्पांना. मी जेव्हा इकडे येत होतो तेव्हा मला बस बस बस.
घरात मी येत नव्हतो, म्हणजे पोरं म्हणून दंगा करत होती. मला हेच सांगायचं आहे की त्यांच्यामुळं म्हणजे तालमीमुळं मला आणि वस्तादामुळं हे दुनिया बघायला मिळाली. त्यांचा आभार मानतो. माझ्या मित्रांची, माझ्या आई वडिलांची मला लय आठवण येते. जास्त करून म्हणजे आपण येताना ती माझी आई रडत होती माझ्यासमोर. वडील येताना एवढी म्हणजे मम्मी एवढी रडली ना, तुला सोडू वाटत नव्हतं मला. आईचा चेहरा दिसून राहिला डोळ्यासमोर, कसं तरी वाटते सर. अरे जशी तुला त्यांची आठवण येते तशीच त्यांना पण तुझी खूप आठवण येते है ना. आत्ता जे हे आपण केलं त्याला कारण होतं. मला असा एखादा प्रसंग आला, सीन करायचा असेल की जेव्हा मला दुःख झालंय, माझ्या डोळ्यात पाणी यायला हवं, मला खूप, तेव्हा अभिनेता जो असतो ना तो अशा प्रसंगाची जे खरंच घडलेलं आहे त्याची आठवण करतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे तुझ्या त्या भावना येतात. असं हे टेक्निक आहे, हे एक लक्षात ठेवा. आम्ही नशिबान होतो या सगळ्या आमच्या पुढच्या एक्सटेंडेड आपण ज्याला म्हणतो, ज्या मोठ्या फॅमिलीला भेटलो, मोठ्या कुटुंबाला भेटलो. तसं आमचं जे कुटुंब आहे लक्ष्मी निवासचं, त्या सगळ्यांना सुद्धा तुम्हाला भेटायला आवडेल, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. तेव्हा आमच्या दोघांकडनं तुमचा हा कार्यक्रम संपल्यावर लक्ष्मी निवासमध्ये आमच्या नक्की 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 या. आम्ही सगळे तुमची वाट बघतो. आणि एका गोष्टीशिवाय कुठलंही कार्य संपत नसतं. एक मिनिट, त्याकरता एक सरप्राईज आहे. वेल आई आली तर खाऊ नाही आणलं असं कसं होईल नाही का. पवन त्याला हातात देऊन चालणार नाही. बरोबर, मला एकदा दर्शन घेऊन द्या मला आई बाबा. अरे ऑल द बेस्ट. पण पवन असं कधीच शुभेच्छा. समजायचं नसतं की आई बाबा नाही आहेत. आई बाबा कायम असतात. आप पहलवान खूप मोठे व्हा है ना. गॉड ब्लेस यू. आणि उद्या छान करा. उद्या तुम्ही जे कराल त्यांनी माझं नाक असं झालं पाहिजे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा कार्यक्रम संपेल घरी जाल तेव्हा 8 ते 9 लक्ष्मी निवास बघायला विसरायचं नाही. आपण जरी प्रत्यक्षात नाही भेटलो, आम्ही त्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहोत. नक्की 100% बघणार. And I love you all. Group hug, group hug, group hug. या सगळे. Please, 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 please. ये. Come on. ये. आता कोण राबणार, कोण गाजणार, कळणार कळणार. चल भावा सिटीत. आता मी तिथं सकाळी बसलेलो, तिकडे दिप्या बसलेला, इकडे ऋषिकेश बसलेला, दोघं पण अशी बसलेले. माझ्या संग मस्ती करू नका बरं का, मी म्हणतोय. मला डिवोर्स येते. मी नाही मस्ती करायच्या मूडमध्ये. त्यात पार्टनर बदललेलं ते टेन्शन होतं आणि ती माझी डोक्याची तार हलते ते मला टेन्शन. मी अजून पण पहिल्यासारखंच बोलतोय. ही सगळी बदलल्यात, सगळी पोरं बदलल्यात असं तुला वाटतंय. मला वाटतंय यार. मग आणि असं असेल तर की ती सगळी सेम आहेत आणि तू बदलला असशील. मला नाही वाटत. मी होऊ शकतो. नाही ना. होतंय असं यार. ते आता बघ कसं सिच्युएशन मध्ये आपण आहोत. तू जास्त नाही बाहेर विचार करायचा. जेव्हा केव्हा बाहेर पडशील, तू नॉर्मल जाणार आहेस घरी. एवढा टेन्शन नको. ऋषिकेश पण खूप शांत झाले. ऋषिकेश पण छान झाला. ऋषाचा राग एवढा होता का नाही, ऋषानं का कंट्रोल केलाय मला माहित नाही. पण हिला गुरलीनला त्याने चापड मारली असती एवढ्यात. एवढा राग त्यानं का कंट्रोल केलाय मलाच काय. आम्ही लोकांना खूप चांगलं करायचंय आणि जे काय असणार आम्ही नाही आपण आपल्याला खूप चांगलं करायचंय. आपल्याला खूप चांगलं करायचंय आणि जे काय गॉसिप असणार पंकज इकडे येऊन द्यायची आहे. कारण आम्हाला आपल्या लोकांना कळणार की काय होतंय. बाहेर पसरून टाकायचं. माझ्याकडे ते सांगायचीच नाही ना. एक गोष्ट शिकून घे बघ. एक गोष्ट मला माहित नाही. बोल. मला माहित नाही पण मी तिकडेच राहीन. मला ते लोक काहीच नाही बोलत ना. असं बोलायचं. आणि तुला माहितीये विजय सांगत होता ना की आता बघा तुम्ही लोकांचे भांडण लागणार. कारण विजयला माहितीये की अनुश्री कशी आहे. ती अथर्व सोबत पण राहिली आहे. तर तो खूपच त्याच्या माइंडना हे मध्ये होता की आता माझे भांडण होणार. कारण अथर्वचे पण होत होते. त्यामुळे ती बसली होती 15-10 मिनिटं.
अरे ठीक है ना, मी त्याला तेच बोलली, भांडणं होतात तर होऊ दे. क्योंकि वो बोलने ही नहीं देती किसी को भी नहीं. हमारे ग्रुप वालों के आजकल मैं सच बोल रही हूँ ऑनेस्टली, मुझे बिलकुल मजा नाही आ रहा. आम्ही कधी पण बसतो ना एकत्र, कधी पण, आणि काय पण डिस्कस करायला लागतं ना, ते मध्येच टोकते आणि स्वतःचा बोलते. आय एम नॉट लाइकिंग. मला वाटतं शी हॅज ओपिनियन अबाउट एव्हरीथिंग. ती बोलते जास्त. But that is what it should be like, no? पर बाकी लोग फिर बोल ही नहीं पा रहे ना, बिकॉज शी डजंट लिसन. फिर मैं उठ के चली जाऊंगी या झगड़े होंगे, यही होगा ज्यादा से ज्यादा. सर या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या या घरी तर मी तो ऊनमध्ये फिरायचो आणि इथं तर मला काही साहेबासारखं येऊन छत्री घेतलं, हे मला खूप प्रश्न पडला होता मला. तिथं पोचल्या एक माणूस आला धावत छत्री घेऊन आला. लागला म्हणलं हो हो, मला वाटलं हिला धराय आलाय छत्री. त्यानं माझ्या अंगावर धरली. मी त्याच्याकडे बघतोय, अहो माझ्याकडे कुठे छत्री तुझी? माझं नाव लिहिलं नव्हतं. व्हॅनिटी. हे काय माझं नाव ह्या गाडी कसं काय होईल? तुमची व्हॅनिटी आहे सर. यायला माझं नाव लिहिलं इथे. रामा तू तर मोठा स्टार झाला. निकल पडी तेरी. सोपं थोडी काय, मी रामा ओळखसा दिला. या नाव आहे आपलं डायरेक्ट. चल भावा सिटीत. व्हॅनिटीच्या बाहेर पण फक्त ह्यांची नावं लिहिलेली, प्रत्येक डोरवर फक्त मुलांची नावं, आणि आम्ही सगळे ज्युनियर आर्टिस्ट. चला बघू काय यात. काय हाय नेमकं, गाड्या काय आहे? खेचून आतमध्ये घेऊन गेला. ह्याला वाटलं होतं की कुठे घेऊन चाललीये, काय किडनॅप पडते की काय, एवढ्या मोठ्या गाडीत घेऊन चाललीये. चल इकडून ले. आराम. ह्याचा एक गमशा घेऊन ह्याचे डोळे वर पट्टी बांधली, मग आत नेला मी पंकजला, आणि जेव्हा मी पट्टी उघडली, पंकज हे 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 असं करत होता. हे काय बघ तिकडे, बघ इकडे, बघ तिकडे, असं करत होता. ज्या वेळी ते दरवाजा उघडून आत गेलो तर रेल्वे डबा नव्हता, तो स्वर्ग होता, स्वर्ग. भारी येला का एकदम. असेच बसत असतील नाही का सर वगैरे? तू पण बस असा मग हिरो झाल्यासारखा वाटत आहे. झोपाय तर एक नंबर आहे. आणि तिकडे नंतर तो सोफा बघितला, तिकडे जाऊन तर तू झोपलाय. तुम्हीच म्हणला झोपा. बघून झोपून बघ, डोळे बंद करू नको लगेच उठ. रेवती माझी तेव्हापासून पार्टनर झाली, तेव्हा तर माझ्याच हॅपीनेस वाढलाय. बाहेरून नुसती गाडी दिसते ही. मी एक माझ्या स्वप्नाचं जे घर होतं त्या घरात आल्यासारखं मला वाटायला लागलंय. आज तू हिरो आहे. आज मी हिरो आहे. आज ते कसं वाटतंय? आज तर मी हिरो आहे. अरे कोण आहे? हे बाथरूम आहे की? हा मग खोल की, बघ की जाऊन बाथरूम. बघ किती मोठं आहे, आंघोळ करायला पण जागा आहे बघ. काय घरच असल्या का एक रूम? मग बरोबर आहे. गाडीमध्ये संडास बाथरूम ती एक हँग झालो मी जरा घातली. म्हटलं गाडी टाकी कुठं असेल याची. सगळं गाडीतच करायचंय वाटतं. काय करायचं आहे? डस्टबिन आहे, कचऱ्याची पेटी. भारी यार, हिरो बनणं काय सोपं थोडी काम. हिरो बनायला किती मेहनत करायला लागते, हिरोला माहिती. तुमच्या कॅरेक्टरनुसार वागा सर, हे घ्या. हात नमन बसले. बरे की असे खंदर गर्व पाहिजे. इथं तर लोक गाडीत घेऊन फिरायला असले. आता मेकअप दादा येतील. इथं करायचं सगळं? येस. करू मेकअप? बिलकुल. अर्जुन आज एक हिरो आहे. लिपस्टिक लावताय? हो, लिपस्टिक नाहीये, ते लिप बाम आहे. लावा आता काय. लावली मला येणं पाक फाउंडेशन. घराचा गिलावा करून टाकली, माझ्या तोंडाचा गिलावा करून टाकली. मी खडकलक्ष्मी फिरायला घेऊन जातो की नाही तेव्हा ते कुंकू लावून टाक पडले. दात नाही हो, डायरेक्टर सरांनी सांगितलंय मला करावं लागणार. दात नाही घासायचं असते. मग काय करले जात का? केस थोडीशी पांढरी करताय. पांढरी केस? म्हातार नाही मी.
कुठला म्हातारा अजून करणार आहे? अजून लग्नाचं वय झाले माझं. लग्न करायचं आहे पुढच्या वर्षी. तुला म्हातारा बनवणार आहे ते नुका? सर हा तुमचा सीन आहे. येस, आपण थोड्या वेळानं शूट करणार आहोत. तुम्ही वाचून घ्या. तुमचा सीन लागला की मी थोड्या वेळात कळवतो. ठीक आहे? सर तुमचा सीन आहे, एकदा वाचून घ्याल फक्त. थँक्यू. तुमचा सारंगाचा रोल आहे, मेन लीड आहे सर या मालिकेतला. असं वाटलं मला की 2 मिनिटं शाहरुख खान झाले का सलमान खान झाले असं वाटायला लागलं. सर मी वाचून दाखवते. लय भारी वाटलं एकदम की बाबा आपल्यावर बी आपण बी माणसावर चांगलं बोलल्यावर कुठनं बी आपल्याला चांगलं रिस्पॉन्स भेटतो. फक्त तुम्ही ना पाठांतर करा, मी जे सांगते तुम्हाला. ते वाचायला आणि पाठ करायला पडतं. एवढा आहे काय? नाही एवढे 2च पान आहेत. 2 मिनिटात होतील ना. 2 मिनिटं तुमच्यासाठी 2 मिनिटं मला जाईन मला वाटतंय. नाही मी सांगतो ना तुम्हाला. मी तुला बोलली सारंग सर, आय एम रिअली सॉरी. सावली, मला बघ. सगळं ओके आहे ना? ऐक ना माझ्याकडे बघ. इथे इथे वरून खाली एकदा पूर्ण बघ आणि मग डोळ्यात डोळे घालून विचार की सावली सगळं ओके आहे ना? तो बोल पहिला लाईन ना, इच्छा नाही आहे शिव. इच्छा नाही आहे शिव. हा तो असा बोल ना, इच्छा नाही आहे शिव. इच्छा नाही आहे शिव. हिरो आहे ना, ऍक्टिंग प्रॅक्टिस करायची. चलो. स्वतः सांगणार आहेस की मी विचारल्यावर सांगणार आहेस? विचारल्यावरच सांगणार आहे. एक्सेप्ट करून तू किती पुढे आलेली ना. यू आर. हे काय म्हणजे काय आहे? कोणासाठी पाहिजे ना तुला? ए ते पण घे ग्रीन. हे 2 आणि घेतो. हॉट टी कॉफी पण नाही एवढेच हवे. अरे काय झालं? म्हणजे असं पहिल्यांदा वाटतंय की आपल्याला म्हणजे कोणीतरी असं आणून देतात म्हणजे राजा असल्यासारखं आम्हाला म्हणजे. आज ऋषी काका झालाय. काका आता पॅन्टची नाडीच मला बांधायला कशी बांधायची काय कळत नव्हती. एवढं मोठा धावला घातल्यासारखा. अरे चेसमा. रे आता पूर्ण वाटतोयस का? तयार बियारी आमची झाली पण बोलवा आलती माणसं म्हणजे शॉर्ट रेडी आहे. हा शॉर्ट रेडी आहे. चला म्हणले. चला म्हणलं आता बॅच काय करणार. काकाचा रोल घेतलेला असेल ना. चला म्हणलं. अरे काकाला खुर्ची छत्री तुला ऊन लागेल ना म्हणून छत्री आणते. द्यायला काका म्हाताऱ्याचा नाही झाला. छत्री मला द्या, मला लाजवू नका तुम्ही. मी काय याने लागते ती मला दे. ही बापाची परी. मग दोघांनी पण छत्री पकडली होती आणि मी साईडला होती कुठेतरी असं, "ए, मला पण द्या मला पण द्या." ही पापाची परी यांना वाचवा. झुकेगा नहीं साला. चाला घर बघ केवढं मोठं आहे. हो घर बघितलं. हिने म्हणलीत की इथं शूट होणार आहे तुझं. खरंच काय म्हणलं. आयला म्हणलं क्वालिटी वाढली आहे माणसाची. मी या शोचा डिरेक्टर महेश खेरणार. ओके. आणि तुमचं वय 45 ते 50. तिने सांगितलं की मी डायरेक्टर आहे. तेव्हा हा कुठेतरी शांत झाला, असं मागे गेला की कळालं की अरे डिरेक्टर आहे. मेकअप कस काय निघाला तुमचा? मेकअप ताकदीने लावला नव्हता याने. वेळ कमी. चल पटापटा हात चालव यार. आधीच करायचं रे प्रसाद. केलं होतं सर, सकाळी केलं होतं. मग त्यांनी केस विंचरले असतील कदाचित. केस विंचरले का तुम्ही? हा मग बघा सर केस ते विंचरले. जरा काळजी घ्यायची ना. आपला मेकअप केलाय. तिने ओरडलीत मेकअप बिकअप तुझा कुठे गेलाय. मग मी काय बोलायला नाही. आता काय बोलायचं त्यासनी. तेव्हा एकदम चला लक्ष्मण काकाचे डायलॉग बोला. आज शिवामुळे आपलं. हॅलो एक्सक्यूज मी, तुमचं काय नाव? श्रुती. हा प्लीज तुम्ही त्यांना डिस्टर्ब नका करू आता. अच्छा ठीक आहे. बस तुम्ही इकडे साईड. नाही इकडे प्रसाद. ठीक. फ्रेमच्या बाहेर साईड. आज शिवामुळे आपल्या सर्व आनंदात आहे. खरं तर तिच्यामुळे आपल्या आईबाबांचा जीव आपल्या नाही तुझ्या. तुझ्या
ऐक ना ऋषिकेश, ते एज लक्षात घेते, कॅरेक्टरचं वय 25 ते 50 पर्यंत आहे, तर त्या हिशोबाने थोडंसं बॉडी लँग्वेज येईल. ओके, आज शिवामुळे आपण आनंदात आहोत. काय खरं तर तिच्या पाठ केलेलं ते विसरलं. म्हणजे एकदा वाचू द्या मला, करतो. तिथे 2-3 तर डायलॉग आहेत, ते पाठ नाही झाले यार अजून. मी सकाळी 11 वाजता ब्रीफ दिलं होतं त्यांना. आता एक काम कर, ते स्क्रिप्ट दे इकडे. आता बोल डायलॉग. चल लक्ष्मण काका. हां, आज शिवामुळे आपल्याला आज शिवामुळे आपण सर्व आनंदात आहोत. आज शिवामुळे सर्वजण आनंदात आहोत. अहो काय वाक्य आहे ते, बोलता कसं आहे ते? लाईन्स पण पाठ नाही करून घेतले तुमच्याकडून? घेतल्या, मला लक्षात नाही झालं. ठीक आहे, 5 मिनिटं घ्या. सर येईपर्यंत घेतो मी. नाही एकदम फास्ट. एक मोमेंट हा असा आलेला जेव्हा ऋषिकेशने माझ्याकडे बघितलेला आणि मी टेन्शन मध्ये होते की आता कसं होणार आहे. म्हणजे डिरेक्टर पण तापट आहे, लाईन्स पण विसरतोय, सगळं माहोलच एकदम असं गचमचलेलं आहे. चलो आशु सर आले. वाटते राहू द्या, आपण हे जाऊ दे. आपण काही ते वाक्य बिक्य जाऊ दे. लक्ष्मण काकाचा रोल तर होता आणि ऍक्टर तर तिने मोठा आहेत. आपण आहे कुठल्या झाडाचा पाला. मला आता कसं करायचं तेच कळून झालं. मग तिने म्हणले काय नाही होत, जाऊ दे. मला असं वाटतं तू हे वाक्य विसरून जा, तुला माहिती ना काय बोलायचं. हा तसं तुझंच बोल. रोल कॅमेरा, रोल साऊंड, ऍक्शन. शिवामुळे आज किती आनंदात आहे बघ घर आपलं. शिवामुळे तुझे आई बाप्पा वाचले. खरंय. मग शिवा गुंडांच्या ताब्यात आणून सोपं नव्हं. शिवा होतं म्हणून शक्य झालं. ती पोरगी गुन्हे आहे, तिला काळजी घे, तिचं लक्ष दे, तिला आपल्या घरातली दर्जा दे. तिची ते आपण सगळं तिच्या हातात देऊ. त्याचं वागणं बोलणं समजून घे. हो अगदीच. हां, आणि आमचं काही चुकलं विकलं तर तुम्ही आहातच ना काका आम्हाला बरोबर करायला. आपली माणसं आहेत, घाबरायचं काम नाही. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या गोष्टी न करायच्या असतात. खरंय, अगदी खरं. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? शिवाला आणायला जातो ना आता. जा ना. बरं बरं, सीतामाई बोलवत होती. कुणाला डोळा मारला? असं काय केलं? सीतामाई बोलला ना तुम्ही? सीतामाई बोलू. हा, सीताई आहे त्या. सीताई आहे कटिंगला घेऊ. सीताई. सगळं व्यवस्थित चाललेलं. ते शेवटला सीताई काय सीतामाई यात जरा कन्फ्युज होतो. सीताई. हा, सीताई होती. अजून पण जमत नाही. आता काय राहिले? आता झाले बी म्हणाले. हे सेम करायचं परत. अरे बाबा, तुझा इकडे तुझा क्लोज, तिकडे माझा क्लोज. सीताई. तेवढं सीताई. सीताई. चलो रोल कॅमेरा, रोल साऊंड, ऍक्शन. काका तुम्ही आहात ना आमच्या बरोबर. आम्ही कुठे चुकलो, आमच्याकडनं काही वाईट झालं, चुकीचं घडलं, तुम्ही आम्हाला एकदम बरोबर काय ते सांगाल. नाही, आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत, त्या करून दाखवायच्या असतात. खरंय. बरं ते सांग मला पहिला, शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? हा, तिला जातो ना, आत्ता जातो आणायला. लगेच? हो. हां जाऊ. बरं ऐका, ती सीताई बोलवत होती. जेव्हा मास्टर शॉट होतं तेव्हा काय वाटलं नाही. म्हणजे लाईन्स बरोबर आहे का हे सगळं बघत होती मी, एक्सप्रेशन्स बरोबर आहेत का. पण जेव्हा क्लोजअप घेतलं ना तेव्हा खरंच मी असं विसरलेली की हा आपला ऋषिकेश आहे. असं वाटतं की खरंच लक्ष्मण काका बोलतोय. खरंच काय? बाळा, अरे खरं. इथून परत करू, इथूनच करूयात परत. ओके. चलो रेडी. कोण आहे? सीताई. ऍक्शन. काका तुम्ही आहात ना आमच्या बरोबर. आम्ही कुठे चुकलो, आमच्याकडनं काही वाईट झालं, चुकीचं घडलं, तुम्ही आम्हाला एकदम बरोबर काय ते सांगाल. नाही, आपली माणसं आपल्या पैसे असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत, त्या करून दाखवायच्या असतात. खरंय. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे? शिवाला आणायला जातो ना आता. जा ना. बरं ते राहू दे. सीताई हुडकत होती घरात. बेडरूम मध्ये जाऊन बघून ये. बरं हा, बेडरूम मध्ये बघून या. बरं जाऊन बघून येतो मी. काय झालं माहिती काय, सगळा प्रकार बघून डिप्रेशन मध्ये गेल्यात. अरे बापरे. बघून ये. बरं काळजी घेऊ नका म्हणून सांग. हो नाही, मी बोलतो तिच्याशी. हा जाऊन. काळजीच नका करू. आलोच मी. तुम्ही येते? नाही तुम्ही या. आलोच मी. काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणून सांगा. नाही अजिबात नाही. ओके, कट इट, परफेक्ट.
परत तिथनं कट केलं आणि तिथनं चालू केलं काय सगळं एंडच केलं. काकाचा रोल सपवूनच टाकला आणि त्यासनी परत म्हणलो काकाचा रोल देऊ नका, कुठं कोणाला मारायचं असलं, कोणाला फायटिंग असली तर रोल द्या. फर्स्ट टाइम सेटवर आलेला हा, मला वाटलं थोडंसं समजून घेतील याला, पण असं काहीच नव्हतं. कशाचं काय डोक्याला ताप झाला. ऍक्टिंग करणं सोपं नाही, हे कुणाचं बी काम नव्हतं. मला कुस्ती खेळायला लावली असती 2 मिनिटात खेळली असती, इथं बोगस पत्र पाडलं असतं आणि ऍक्टिंगमध्ये एका सेकंदात पाडलं असतं मला त्यांनी.